हे बघा, पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि शेवट आम्ही करणार आहोत. कारण की शेवटी आपण आगळिकपणा केलेला नाही आहे. 26 लोकांना मारणारे हेच आहेत ज्यांनी ज्या अतिरेक्यांना पुष्टी दिली. त्यामुळे आपण त्यांना पहिलेच इशारा दिला होता की आम्ही या ठिकाणी जिथे जिथे त्यांचे अतिरेक्यांचे अड्डे ते उद्ध्वस्त करू. आपण कुठल्या सिव्हिलन्सवर अटक केलेली नाही. आपण जे अटक केले आहे ते अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर अटक केले होते, पण त्यांनी आपल्या लोकांवर सुद्धा, जे नागरिक आहेत त्यांच्यावर सुद्धा अटॅक केला. मग हे भारत सहन करणार नाही आणि भारताच्या समोर पाकिस्तानने या गोष्टी करू नये. कारण की भारत हा भारत आहे आणि त्यांनी जर असाच आगळिकपणा केला तर काय होतं हे कालच्या 10-12 तासामध्ये त्यांना दिसलेलं आहे. बलुचिस्तान आता आतूनच पेटलेलं आहे आणि बलुचिस्तान हे पहिल्यापासून त्यांच्यापाशी राहावं अशी त्यांची कधीच मानसिकता राहिलेली नाही आहे. त्यामुळे 1 नाही 2 नाही, आता 3 तुकडे पाकिस्तानचे होतील असं चित्र आहे. ह्या घ्यायला पाहिजे असं सगळ्यांची मानसिकता आहे. पण शेवटी तो पंतप्रधान आणि या गृहमंत्र्यांचा विषय आहे, त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. ते जर ह्या गोष्टीचा जनता विचार करते तर ते काही विचार करतच असतील. बिलकुल संधी आहे. त्यांचं 250 किलोमीटरची फक्त लांबी आहे. त्यामुळे आपण त्यांना कधीही कव्हर करू शकतो. सिंदूर पुसणं एवढं सोपं नाही आहे. त्याचा बदला घेण्याकरता हिंदुस्थानातले सगळे भाऊ त्यांच्या मागे उभे आहेत. हे या सरकारने सिद्ध केलं आहे.